तुम्हाला एक प्रश्न पडत असेल, आपले आजोबा, पणजोबा जे शेळी पालन करत होते, तर ते शेळ्यांना मिनरल मिक्सर देत होते का? किंवा आपण शेळ्यांना विकत घेऊन मिनरल मिक्सर का द्यायचं? कारण आपण जो चांगल्या दर्जाचा चारा देतोय, खुराक देतोय. मग कशासाठी मिनरल मिक्सर द्यायचं? तर त्याच प्रश्नाची उत्तरं आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, जे आपले आजोबा वगैरे शेळीपालन करत होते, तर ते फिरस्ती शेळीपालन त्यावेळेस करत होते. तर फिरस्ती शेळीपालन जे आहे, तर त्याच्यामध्ये काय होतंय, की शेळ्यांना पाहिजे तो झाडपाला वगैरे शेळ्या खातात आणि शरीराची जी गरज आहे, तर ती सगळी गरज भरून काढतात. पण आजकाल काय झालंय, आपण जे शेळीपालन व्यवसाय करतो, तर तो बंदिस्त आहे. कारण बागायत क्षेत्र भरपूर झालंय, शेळ्यांना फिरवता बाहेर येत नाही, चाऱ्याची कमतरता आहे. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन करतो आपण आणि ह्या बंदिस्त शेळीपालनमध्ये शेळ्यांना आपण ठराविक चारा देतो. म्हणजे वला चारा म्हणा, खुराक म्हणा, सुका चारा म्हणा, हे ठराविक देतो आणि त्याच्यामुळे काय होतंय, की ह्याच्यामध्ये जे मायक्रो मिनरल्स आहेत, तर त्याची डिफिशियन्सी वर्षानुवर्ष राहते आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामधून प्रॉब्लेम दिसून येतो. ह्या मिनरल मिक्सचर मध्ये दोन प्रकार पडतात, मॅक्रो मिनरल्स आणि मायक्रो मिनरल्स असे दोन प्रकार पडतात. जे मायक्रो मिनरल्स आहेत, तर त्याच्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस येतं आणि जे मायक्रो आहे, तर त्याच्यामध्ये आयर्न, कोबाल्ट, निकेल, मॅग्नीज अशा प्रकारचे मिनरल्स येतात. तर मी असं म्हणेन, की तुम्हाला जर उत्पादन चांगलं मिळवायचं असेल, म्हणजे वजन वाढ म्हणा, शेळ्या वेळेवरती माझावरती म्हणा, रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम म्हणा, रोगप्रतिकार शक्ती म्हणा, चकाकी म्हणा, हे उत्पादन जर तुम्हाला चांगलं मिळवायचं असेल, तर तुम्ही 12 महिने मिनरल मिक्सर देणं हे खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे आणि गरज आहे. जर तुम्ही मिनरल मिक्सर 12 महिने नाही दिलं, तर प्राण्याच्या शरीरामध्ये डिफिशियन्सी जाणवते. आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया आयर्नचं. आपण शेळ्यांना जो खुराक देतो, आपण जो चारा देतो, तर त्याच्यामध्ये आयर्नची कमतरता असते किंवा आयर्न त्याच्यातून भेटत नाही आणि ते आयर्न न भेटल्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं हिमोग्लोबिन म्हणजे रक्त तयार करण्यासाठी हिमोग्लोबिन लागतं, तर हिमोग्लोबिन तयार होत नाही. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन कमी असल्यामुळं रेड ब्लड सेल म्हणजे आरबीसीची कमतरता असते आणि आरबीसी काय करतात, पुढं ऑक्सिजन पूर्ण अवयवापर्यंत घेऊन जातात, म्हणजे ऑक्सिजनचा प्रसार होत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणता येईल, ह्या एकमेकावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. जे आपल्याला वाटतं हे मायक्रो मिनरलची काय गरज आहे, त्याला एवढं का महत्व द्यायचं, तर त्याला महत्व देणं गरजेचं आहे. तर 12 महिने मिनरल मिक्सर द्या आणि तुम्हाला जर मिनरल मिक्सर पाहिजे असेल, तर आम्ही व्हाईट गोल्डन नावाचं मिनरल मिक्सर तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळे घटक चिलेटेड घेतलेले आहेत, जबरदस्त रिझल्ट मिळतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकता. धन्यवाद.